उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगलीमध्ये सभा होणार आहे। संजय काका पाटलांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ सांगलीमध्ये भव्य दिव्य अशी सभा घेतील। सांगलीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। योगी आदित्यनाथ सांगलीमध्ये संजय पाटलांच्या प्रचारार्थ येणार आहेत। या ठिकाणी सभा घेणार आहेत। आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडलेले आहेत। दीपक, काय अधिकची माहिती? आता योगी आदित्यनाथ सांगलीमध्ये येणार आहेत, सभा घेणार आहेत। नक्कीच सांगली लोकसभाच्या मतदानासाठी अवघ्या आता 5च प्रचाराचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं सर्वच पक्षांकडून आपल्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी घेतल्या जात आहेत। आज सुद्धा भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते सायंकाळी सांगलीमध्ये येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे, ज्या माध्यमातून ते संजय काका यांना विजय करण्याचं आवाहन सर्व सांगलीकर जनतेला करणार आहेत। त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध विकासात्मक योजना सुद्धा ते या निमित्तानं सांगलीकरांना सांगणार आहेत। सायंकाळी 4चं टायमिंग आहे, पण 5ला ही सभा सुरू होण्याची शक्यता आहे आणि सांगली मिरज रोडवरील जो चिंतामणी कॉलेजचं ग्राउंड आहे या ग्राउंडवर ही भव्य अशी सभा होते। या सभेची जय्यत तयारी भाजपाकडून करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं जनसमुदाय या सभेला येण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे पोलीस बंदोबस्त असेल किंवा सुरक्षा यंत्रणा सुद्धा कडक करण्यात आलेली आहे। दीपक, सभेपूर्वी रॅली काढण्यात येणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? अद्याप तरी रॅलीबाबतचं किंवा शक्ती प्रदर्शनाबाबतचं कोणतंही नियोजन माध्यमांना कळवण्यात आलेलं नाहीये। सुरक्षेच्या कारणास्तव आणि त्यांना पुढील सभा असल्यामुळं अद्याप तरी रॅलीचं कोणतंही नियोजन नाहीये। मात्र जाहीर सभा ही मोठ्या दणक्यामध्ये करण्याचं नियोजन भाजपाने केलेलं आहे। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।